ओम शांती शांती शांती. ह्या व्यक्ती आपल्यामध्ये नाहीत, मात्र त्यांचं कार्य त्यांना मोठं करतोय आणि त्यांच्या आठवणी या ठिकाणी आपण ताजा करतोय. या सर्वांनाच आपण एकत्रित श्रद्धांजली वाहिलेली आहे. मेगा फायनलचा मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र विपक्ष टीम आहे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने घेतलाय आणि शतरक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं जात आहे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला. दोन्हीही बलाढ्य संघ आहे. आपण पहिल्या दिवसांमध्ये ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला अफलातून कामगिरी करताना पाहिलंय. आता मैदानाच्या आतून तितकीच चांगली कामगिरी उजव्या आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला करावी लागेल. विकास पाटील साहेबांना तुम्ही बघतायत थोड्याच वेळात पुन्हा एकदा व्यासपीठावर येतील. पंच या ठिकाणी इशारा करतायत मेगा फायनलचा मॅच दोन्ही संघांकरता चीरअप करा. दोन्ही संघांकरता या ठिकाणी चीरअप केलं जाईल. 2 बघू शकतायत या ठिकाणी काउंटडाऊन आम्ही करतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा. मेगा फायनलचा मॅच अंकुश मूर्ती चषकावर आपलं नाव कोण कोरेल. पहिलाच बॉल सुंदररित्या या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये धाडलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता ठोकलेला कलात्मक चौकार. 4 रन्स. थँक्यू विजय. निशांत गोलंदाजी मार्गावर आहेत. एक चांगला जुना जाणता खेळाडू आहे. लॉंग ऑन काऊ कॉर्नर याचबरोबर आपण बघतायत एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ऑफ साइडला लॉंग ऑफ आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये सूरज भोईर यांना तैनात केला गेलाय. याचबरोबर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. वेळ वाया जाईल असं काही करू नका. टाइम इज मनी. वेळेला जास्त महत्व द्या. स्वतःला सिद्ध करण्याकरता गोलंदाज तयार. आता सुद्धा बाहेर निघणारा बॉल चेंडूला बरोबर बाहेर धाडला जात आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके मिळत आहेत. पुन्हा एकदा 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. साई कृपा ट्रेडरचे आदरणीय सन्मान्य प्रसादजी पाटील त्याचबरोबर कल्पेशजी भोईर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक लावलंय. जर आज फायनल मारली अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने तर त्यांच्याकरता एक बकरा असेल. वजन आम्ही नंतर सांगू किती किलोचा हा बकरा असेल. सध्या धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 8 धाबा. समीर पाटील गोललेखनाचं काम करण्याकरता सज्ज झालेत. पुन्हा एकदा हा चेंडूवर लावली वाट. धावा होत्या 8 आणि मिळत आहेत या 4 धाबा. एकूण धाव संख्या 12. चौकारांची साधली हॅट्रिक. या रन मशीनला थांबवण्याचा प्रयत्न बरेच गोलंदाज करतायत. मात्र ही रन मशीन अशी आहे ना काही ना काही देऊनच जाते. मोठे फटके सुद्धा खेळण्याकरता तयार असतायत खेळाडू. मिस्टर दीपेश पाटील आदरणीय सन्मान्य केदारनाथ पाटील यांचे सुपुत्र आहेत. उजव्या बाजूला बरेचसे प्रेक्षक आलेत. वरिष्ठ मंडळी आलेत. ओ स्लो बर्बन मिड ऑन ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. बघा क्षमता किती आहे या खेळाडू मध्ये. काय खातोय काय पितोय हे सुद्धा विचारावं लागेल दीपेश या खेळाडूला. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांशी धावा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 14 धावा. 14. छोटा पॅक बडा धमाका करणारा खेळाडू मैदानाच्या आत तुम्ही पाहतायत. ऍक्शन स्पोर्ट्सला चांगली गुणवत्ता दाखवावी लागेल. ओ आता चुकीचं शॉट सिलेक्शन तरी सुद्धा लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू दणदण करत निघून गेलाय. सरळ सीमारेषे पार. मिळतात धावा 4. बॅटच्या साहाय्याने आलेला चौकार.
थँक्यू डीजे. 4 धावांची धावा लागल्या जातात त्या 18 धावा. निशांत पाटील पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जात आहेत. या चेंडू नंतर आम्ही चर्चा करणार आहोत. ओहो, हा कुठला शॉट होता? हा चुकीचा शॉट होता आणि त्यामुळेच परतीचा प्रवास करावा लागतोय. परत येता येता त्याचं जे काम होतं ते त्यांनी पूर्ण केलंय. पहिला धक्का, धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. निशांतजी, इथे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 18 धावा आणि या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर नक्कीच अक्षरशः बरसलाय दीपेश पाटील आणि याही मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपण चांगल्या धावा पाहिल्यात. जबरदस्त खेळ करतोय दीपेश पाटील आणि फायनलच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ना अंकुशमोती दत्ताळीला, ती सुरुवात करून दीपेश पाटील नावाचा वादळ मात्र या मैदानावर थांबलाय, शांत झालाय. म्हणूनच दीपेश पाटीलला थांबवल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करायला हवं. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील. धाव संख्या सध्या झाली आहे ती 18 धावा. म्हणूनच माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचा असेल तर स्वतःच तेज निर्माण करता आलं पाहिजे. झाडावर बसलेला पक्षी जरी त्या झाडावरची फांदी हलली तरी मात्र तो घाबरत नाही. फांदी तुटली तरी तो घाबरत नाही, कारण त्याचा विश्वास त्या झाडाच्या फांदीवर नसतोय तर त्याचा विश्वास स्वतःवर असतोय. आणि आता स्वतःच्या पंखावर विश्वास तुम्हाला सुद्धा ठेवावा लागेल. इथे गोलंदाजी करताना गोलंदाजी करणाऱ्या या संघाला धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला 1 गडी बाद 18 धावा. अजून पहिला डाव सुरू आहे. लक्षात घ्या, वेळ जास्त वाया जातोय. हा शॉर्ट बॉल मिडल स्टंप वरून चेंडू जाईल काय नाही, पंच निरीक्षण करतायत आणि वाईट घोषित करतायत या चेंडूला. वाईटचा इशारा. धावा लागल्या जातात त्या 19. गोलंदाज जर आपण बघितला तर निखिल नावाचा गोलंदाज आलाय. तर नक्कीच मगाशी तर आपण उल्लेख केला दीपेशच्या फलंदाजाचा, परंतु या फलंदाजानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 114 धावा केल्यात. पुढचा बॉल वाईड यॉर्करचा मारा करायचा होता. फुल लेंथ करून या चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. या एका धावेची धाव संख्या पोहोचली 20 वर. 20 रन्स. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र असा हा मॅच सुरू आहे. धावा तर येतात. नक्कीच चांगली धावसंख्या आपण पाहतोय. निखिल पाटीलनं देखील ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं संघ अडचणीमध्ये सापडला, त्याच्या बॅट मधून धावा आणि या महत्वाच्या मॅच मध्ये देखील निखिल आलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय मोठा धमाका. बॉल चाललाय 7 धावांसाठी. षटकार. moves on 26. धाव संख्या 26. आक्रमक रूप धारण करताना खेळाडू निखिल पाटील हा मैदानाच्या आतून दिसतोय. चांगलं टॅलेंट आहे, चांगली गुणवत्ता आहे आणि स्वतःला अनेक वेळा त्याने सिद्ध केलंय. संकटमोचक म्हणून तो खेळाडू आज आपल्याला दिसतोय. असा संकटमोचक ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये सापडेल काय? गोलंदाजी मार्गावर निखिल सज्ज झालाय. खन्ना या नावाने त्याला या टेनिस क्रिकेट मध्ये ओळखलं जाते. इनसाइड आउट ओव्हर द अंपायर्स हेड. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर वेगाने धावतायत आणि बघता बघता हे काय केलं. दोन्हीही शतरक्षक एकमेकाला प्रश्न विचारतायत. मिळतात 4 धावा. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. 30 रन्स. व्हॉट परफॉर्मन्स. अफलातून. इनक्रेडिबल. पुढचा बॉल स्विच हिट केला या चेंडूला. चेंडू डीप गली क्षेत्राबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांची धावफलक पोहोचला जातो 36 वर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल डाऊन द लेग. वाईडचा इशारा.
आदरणीय सन्माननीय दत्ताराम बाळकृष्ण भोईर सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. परशुराम पाटील यांच्या सोबत ते आहेत. दत्ता मास्टर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याकरता चेंडूला टोळ लावलं जात आहे. क्षेत्ररक्षकाची मोजली जाते उंची. मिळत 4 धावा, 4 रन्स. शांती अक्षरशः कहर मांडलाय या खेळाडूने. धावा लागल्या जातात धाव फलकावर त्या 41-41. खूप चांगली बॅटिंग निखिलच्या माध्यमातून पाहतोय. स्विचचे फटके सातत्याने खेळतोय या मॅच मध्ये. अगदी पाहिलं तर खन्नाच्या विरोधात त्याने आक्रमण केलंय या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग करतोय निखिल. त्याच्या खेळीचा जर उल्लेख केला तर 20 धावसंख्येवर तो खेळतोय. ओ व्हॉट अ स्ट्रोक, ग्रेट, इनक्रेडिबल, क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावा. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा गॅप शोधलाय, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. या 4 धावांची धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 45 धावा. 45 आफ्टर 2 ओव्हर. एक बघितला आपण, एक गडी बाद 45 धावा. जे काम दीपेश आणि पहिल्या षटकामध्ये केलं तेच काम दुसऱ्या षटकामध्ये निखिल खन्ना विरुद्ध निखिल पाटील करतोय. व्यासपीठावर दाखल होत आहे दत्ताराम बाळकृष्ण भोईर. दत्ता मास्टर सरांचं आगमन झालंय आणि त्यांच्यासोबतच आदरणीय सन्मान्य मधुकर पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. परशुराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. चला तर धाव फळकावर धावा 2 षटकांमध्ये 45. अफलातून कामगिरी करणारा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे. आडवेबॅटचा वापर केलाय, बॅकलिपचा वापर करून चेंडूला मिड विकेटच्या दिशेने धाडलाय. 1च धाव मिळेल आता. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. मयूर गोलंदाजी मार्गावर आलाय. याआधी हाच मयूर आमच्या गुणलेखन कक्षामध्ये गुणलेखनाचं चांगलं काम करत होता आणि आता त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. काय म्हणाल निशांतजी? धाव संख्या 46. तर नक्कीच मयूरने देखील पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांनी 2 ओव्हर टाकल्या होत्या पहिल्या दिवसामध्ये आणि तब्बल 4 विकेट प्राप्त केल्या होत्या मयूरनं. आणि यावेळेस देखील फायनलच्या मॅच मध्ये तो बॉलिंग करण्यासाठी आलाय. पुढचा बॉल गोलंदाजाचा. ओहो, टप्पा बघितला आणि सरळ भिरकावून दिलाय. लॉंग लेग पट्ट्याबाहेर सीमारेषेपार दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार. या 6 धावांची धाव फळक जर आपण बघितला तर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 52 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आदरणीय सन्माननीय दत्ताराम बाळकृष्ण भोईर माजी उपसरपंच ज्येष्ठ समाजसेवक यांच्या सौजन्याने रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आणि आता हा खेळाडू विस्फोटक रूप धारण करताना एकामागून एक षटकार टोकतोय. बिग बिग बिगी. चे 7 बॉल मध्ये 32 धावन संख्येवर खेळाडू निखिल पाटील आता वावर करतोय. आज मैदान माझं आहे. या मैदानावर मी अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवेन आणि ते काम सध्या फलंदाज निखिल पाटील करतोय. 3 बॉल्स शिल्लक आहेत. धाव फळकावर लागल्या जात आहेत त्या 58. 32 धाव संख्येवर व्यक्तिगत हा खेळाडू खेळतोय. पुढचा बॉल जर आपण बघितलं तर ऑफ स्टंपवर सफल झाला. अंतिम क्षणी त्याने इरादा बदलला. मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. डीप मिड ऑफ मधून फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. या 2 धावांशी धाव फळक वाढताना धावा लागल्या जात आहेत 60. व्यक्तिगत 34 धाव संख्येवर खेळताना दिसतोय निखिल पाटील नावाचा खेळाडू. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने आणखीन जीवनदान दिलं या खेळाडूला. पाहू शकतायत पिंटू यांनी हा झेल सोडलाय आणि धावा लागल्या जातात धाव फळकावर त्या सध्याच्या घडीला 61. निखिल याच्या बॅट मधून जर आपण बघितलं तर 3 चौकार आणि 4 षटकार आलेत. 39 व्यक्तिगत 39 धाव संख्येवर तो खेळतोय. 39. ही इज प्लेइंग ऑन 39.
शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवर सुद्धा चढवला गेला हल्ला. सूरज भोईर तिथे फक्त बघायची भूमिका करतायत. इक्का दुक्का सीधा सीधा छक्का. पहिल्याच धावामध्ये धावफलकावर पाऊस पडलाय धावांचा. 67. वेळ वाया जाईल असं काही करू नका. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या एक गडी बाद 67 धावा धावसंख्या झाली आहे. धावफलकावरती 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघासमोर ठेवला गेलंय. दोन्ही या जुचंद्र नगरीमधील संघ आहेत आणि निखिल याचं कौतुक करेन. व्यक्तिगत 39 धावसंख्येवर तो नाबाद राहतोय. या 39 धावसंख्येमध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित आज शेवटच्या क्षणाला जो काही लेखाजोखा आपल्या समोर येईल त्याच्यामध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव येईल. केदारनाथ पाटील हे सुद्धा खुश होत आहेत कारण त्यांचे 2 सुपुत्र मैदानाच्या आत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. एक सुपुत्र आयोजक म्हणून चांगली भूमिका नेहमीच करत असतात. केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. चला तर 68 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंग मध्ये याचं धावतं विवरण देण्याकरता मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूया पाये गावातील सुपुत्र नामवंत समालोचक निशांतजी पाटील सरांना. आवाज ऐकूया निशांत सरांचा. धन्यवाद संदीपजी गावंड सर. अगदी आजच्या दिवसामध्ये आपल्या आवाजानं सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलंय आणि या परिसरामध्ये अगदी एक मोठं नाव अर्थातच आदरणीय सन्माननीय संदीपजी गावंड सरांचा आपण आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. फायनलचा सामना आपण पाहतोय आणि पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल धावा आपण फलकावर पाहिल्या. 67 धावा आणि 68 धावांचं मोठं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय ऍक्शन स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. काय बॅटिंग केली आहे निखिल पाटीलनं, प्रभावित केलं. निखिल पाटील नावाचं वादळ या मैदानावर आलं होतं आणि त्या वादळाच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा पाहिल्या. अगदी प्रभावित केलं या खेळाडूनं. कारण निखिल पाटीलचा जो परफॉर्मन्स जर पाहिला ना तर सध्याच्या घडीला तो खूप चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आपण पाहतोय. निरंतर आणि नित्यनेमाने फलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये निखिल पाटीलने केली आहे आणि एका बाजूला दीपेशचं देखील कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 114 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच अंकुश मोती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाने फायनल जिंकली. तर आदरणीय सन्माननीय प्रसाद दयानंदजी पाटील यांच्याकडून मात्र बोकड या संघाला देण्यात येईल. एक जबरदस्त पारितोषिक पाहतो या संघासाठी. खूप जास्त चाहता वर्ग दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाचा आपण पाहतोय आणि सर्व क्रिकेटचे निमसित चाहते या नागेश काका मैदानावर दाखल झालेत फायनलचा मॅच पाहण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला कैवल्य बंधू बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज निलेशला आणि नॉन स्ट्राइकला फलंदाज पाहतोय प्रणयला. गोलंदाज तयार कैवल्य बंधू राईट आर्म ओव्हर द विकेट न निलेश साठी. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भरपूर खेळाडूंना अगदी पाहिलं तर फलंदाजांना कैवल्यनं शांत ठेवलंय. सुरुवातीच्या षटकामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर विकेट मेडन षटक टाकलं होतं याच गोलंदाजानं आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. फक्त यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडू अडवतील. दिवेश यांना आपण पाहिलं आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. मोठं आव्हान या मॅच मध्ये पाहतोय. अगदी कलसुबाई शिखर चढायचंय टीम ऍक्शन स्पोर्ट जुचंद्रला. टप्प्याटप्प्यानं तो सर करायचा आहे परंतु विध्वंसक विस्फोटक फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. प्रतिषटकामध्ये 22 धावा करायच्या त्या टीमला. इथे मात्र फटका चांगला आहे आणि ते एफर्ट्स लावला परंतु बॉल चाललाय 7 धावांसाठी. षटकार. डीप स्क्वेअर लेगला नक्कीच प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा. झेल सुटला आणि चेंडू 6 धावांसाठी गेला. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. 22 धावा प्रति षटकामागे करायची आहेत हा सामना जिंकण्यासाठी ऍक्शन स्पोर्टला.
इथे देखील मात्र मिसटाईम फटका, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली, दीपेश करणार नाहीये चूक. पहिला धक्का टीम ऍक्शनला बसतोय प्रणयच्या रूपानं. DJ Coffee थँक्यू डीजे युवराजनं देखील या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरलाय. नक्कीच खूप चांगलं सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि अगदी आमचा आवाज देखील एक खूप चांगला मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला डीजे युवराजनं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. गोलंदाज खन्ना आलाय स्ट्राईक एंडला, त्याच्या बॅटमधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर रीजन मध्ये. शतरक्षक आहे तिथे, पंकज चेंडू अडवेल फेकेल, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. एक शांत क्रिकेट पाहतोय आपण. अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्रनं खूप चांगली कामगिरी केली आहे. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. कैवल्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. समीर काका यांना पाहतोय फायनलच्या मॅच साठी एक जबरदस्त गुणलेखक. कोलवाटा पार चेंडू आहे, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. इथे मात्र धाव घेतली जात नाहीये या चेंडूवर. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि धावसंख्या झाली आहे फलकावर 8 धावा. अगदी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये अधिराज्य गाजवलाय गावण सर, अंकुश मोती, दत्ताले स्पोर्ट, जुचंद्रनं. खरंच गोलंदाज म्हणून मेरिट मध्ये येऊ शकतोय, लिस्ट मध्ये येऊ शकतो खेळाडू निखिल. कारण आता जो परफॉर्मन्स त्याने दिला बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. आता इथे लढावा लागेल. 8 वर 1 गडी बाद झालाय. पहिले षटक संपलंय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 59 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 59 धावांची गरज. नक्कीच खूप चांगला सामना आपण पाहतो या दोन संघांमध्ये. परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे मदार आपण जर पाहिली ना तर अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्रची राहिली आहे. क्रीडा रसिक आजच्या मॅच साठी, आजच्या दिवसासाठी खूप जास्त गर्दी करतायत. अगदी कोण मात्र शाळेतून अर्ध्या दिवस सुट्टी घेऊन आलाय, कोणी ऑफिस मधून अर्धा दिवस रजा टाकून आलाय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. कोलवाटापाडा चेंडू आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड विकेटला शतरक्षक त्या ठिकाणी अक्षय पाटील आहे. चेंडू अडवेल फेकेल, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. अगदी मी तर म्हणेन कोणीतरी मात्र घरी पत्नीला फसवून या मैदानावर दाखल झालाय. सर्व आनंद घेतात या स्पर्धेचा. प्रत्येक क्रीडा रसिक या मैदानावर दाखल होत आहेत. अगदी खोलवटापारा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलेत. निखिल पाटील काय गोलंदाजी करतात, प्रभावित केलं या गोलंदाजांना. निखिल पाटील नावाचं नाव खूप चर्चेमध्ये राहिलं आहे या स्पर्धेमध्ये. वंडर बॉय जुचंद्र, निखिल पाटील खूप चांगला खेळाडू आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, अगदी स्लोअर वन डिलिव्हरी होती. खन्नाचा फटका फसलाय. खन्नानं पहिल्या दिवसामध्ये खूप जास्त प्रभावित केलंय. कारण शेवटच्या मॅच मध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा खन्ना मैदानावर आल्या. त्याच्या बॅट मधून आपण 2 घनागती स्ट्रोक पाहिले आणि ऍक्शन स्पोर्ट मात्र टॉप 3 मध्ये पोहोचलाय. परंतु आजची जी परिस्थिती आहे ना ती थोडी वेगळी आहे. इथे दत्ताळी स्पोर्ट संघ समोर आहे आणि त्या संघानं चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. इथे देखील खोलवटापारा चेंडू मिड विकेटला टर्न केलाय. अक्षय पाटील चांगलं शतरक्षण करतोय आणि तत्पूर्वी एकच धाव. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये, कारण पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय अंकुश मोती दत्ताळीनं. काय खेळ खेळलाय. ही क्रिकेटची हवा, वेड लावी जीवा. पुन्हा एकदा निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. गती ओळखता आली नाही फलंदाज निलेशला आणि इथे पूर्णपणे चकित झालेत फलंदाज निलेश. 5 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त क्रिकेट खेळलाय अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत आहे. अक्षय पाटील चेंडू खाली आणि इथे झेल सुटलाय. खराब शतरक्षण अक्षय पाटीलच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. खूपच चांगलं काम पहिल्या डावामध्ये फलंदाजाने केलं आणि आता प्रत्युत्तरादाखल या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला ऍक्शन स्पोर्ट संघातील फलंदाजांना ते मात्र जमलं नाही. नांगी टाकताना खेळाडू दिसत आहेत. 11 धावा इथे फक्त धावफलकावर बनलेत.
तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये तुम्ही यमकीय शब्द जरूर ऐकले. संदीप गावंड सर अगदी रायमिंग वर्ड्स त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये असतो. क्रीडा रसिकांना मात्र त्यांनी वेड लावलाय सध्याच्या घडीला या मैदानावर. अगदी क्रिकेटनं तशाच प्रकारचा वेड लागलाय. लहाना थोरापासून प्रौढ व्यक्ती कोणी वंचित राहू शकत नाहीये या क्रिकेट पासून. अक्षरशः वेड लावून सोडलाय या क्रिकेटनं गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे. कैवल्य पाटील चेंडू खाली, करणार नाहीये चूक. फलंदाज खन्ना बॅक टू द पेव्हिलियन. पूर्णपणे डॉमिनेट केलंय गावंड सर दत्ताळी टीमनं या मॅच मध्ये. काय कामगिरी आपण पाहतोय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील कान्हे स्पोर्ट पाहिला अगदी मोठ्या फरकानं या संघाने पराभूत केलाय. आणि फायनलच्या मॅच मध्ये पहा काय परफॉर्मन्स राहिलाय. लाजवाब अफलातून. हो, अगदी खरंच म्हटलं तुम्ही. 11वर सध्या 2 गडी बाद झालेत आणि हा जो चेंडू पडलाय ना तो थोडासा आत वळणारा चेंडू होता, मिडल स्टंपवर येणारा चेंडू होता आणि म्हणूनच तितकी ताकद लावता आली नाही त्या चेंडूवर बॅटर निखिल याला आणि तो बाद झालाय. धावसंख्या 2 गडी बाद 11. न्यू बॅटर कुशांत आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत कैवल्य पाटील आहेत, परंतु आउटफील्ड थोडा खराब आहे आणि कुशांच्या बॅट मधून येतोय चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. एक चांगला फटका कुशांच्या बॅट मधून. गोलंदाज तयार. दिवेश स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. गती ओळखता आली नव्हती कुशांतला. अगदी सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, त्यानंतर चेंडू मात्र बंधूच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती गोलंदाज दिवेश करतोय. एक चांगला क्रिकेट खेळलाय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड विकेट न. इथे देखील सुरेख चेंडू आहे. सुरेख काय गोलंदाजी पाहतोय आणि फलंदाज कुशांत बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का. तर नक्कीच गावंड सर जर पाहिलं तर अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र यंदाच्या हंगामध्ये जर पाहिला तर तब्बल 5 स्पर्धा या संघाने जिंकल्यात. मला तर वाटतंय रायगड असू द्या, कल्याण असू द्या, ठाणे असू द्या, सर्व परिसरामध्ये जाऊन या संघानं आपला खेळ दाखवणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ना, या संघाकडे एक जबरदस्त आहे, एक युनिटी आहे या संघामध्ये आणि ती त्यांनी बाहेर देखील दाखवायला हवी असं मला एकंदरीत वाटतंय. यावेळेस पाहिलं तर एक चांगला चेंडू आपण पाहतोय दिवेशच्या माध्यमातून. कारण एक चांगली संघाची बांधणी आपण पाहतोय दत्ताळीची. आणि अगदी पाहिलं तर कल्याण, रायगड, ठाणे, पालघर परिसरामध्ये संपूर्ण प्रवास करायला पाहिजे या संघानं. खरं तर इकडच्या स्पर्धांमधून त्यांना वेळ मिळत नाही. अगदी इथे देखील चांगला चेंडू आहे. गोलंदाज दिवेशच्या माध्यमातून अशा तऱ्हेने फायनलचा सामना जिंकलाय अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. कॉंग्रॅच्युलेशन अंकुश मोती दत्ताली. हार्ड लक, टफ लक, ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. आणि नक्कीच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. सलग 6 वेळा फायनल मध्ये विजय संपादन करतोय अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र.
विजेता, उपविजेता आणि तृतीय पारितोषिक मिळवणाऱ्या संघांना विनंती करतोय आपण समोर या, स्टेजच्या समोर या. पाय संघाला विनंती असेल आपण खुर्च्या ज्या मांडल्यात त्या खुर्च्यांवर आपण बसा आणि व्हॉलेंटियर्स याने सुद्धा ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या आमच्या अतिथी कक्षासमोर ठेवा. आदरणीय सन्माननीय जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अंकुश फाउंडेशनचे संस्थापक श्री मिथुन सतीश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. बरेचसे खेळाडू आहेत त्यांचं आम्ही वर्णन करतोय आणि खेळपट्टीवर तुम्ही बंटी सराव करू मोहित नका. मानस उद्या संदेश दाणे पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचंय. केलबनकर उद्या या मैदानावर आपण रायगड वर्सेस भिवंडी असा मॅच बघणार आहोत. म्हणूनच तुम्ही त्या खेळपट्टीवर सराव करू नका. प्लीज या, समोर या, बसा. खूप चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ करताना दिसला. मात्र माझ्यापेक्षा दत्तालीचे सर्व खेळाडू आणि व्हॉलेंटियरनी सर्व खुर्च्या घेऊन स्टेज समोर यायचं आहे. देण्याचं काम करतील निशांत पाटील. पुढील सूत्र हाताळण्याकरता मी विनंती करतोय निशांत पाटील यांना. दत्तालीचे व्हॉलेंटियर आणि खेळाडू यांनी खुर्च्या घेऊन स्टेज समोर यायचं आहे. पाय संघाने आणि ऍक्शन संघाने बसून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर इथे बसा. खुर्च्या दिले तुम्हाला, बसा ना. विजेता संघ अंकुश स्मृती जुचंद्र समोर बसा. उपविजेता ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र समोर बसा. आणि त्याचबरोबर श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय तृतीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागतंय. समोर आपण बसा प्लीज. व्हॉलेंटियर्स आमचे खुर्च्या या ठिकाणी घेऊन येतील. व्हॉलेंटियर्स ज्या काही खुर्च्या आहेत ना त्या खुर्च्या लवकरात लवकर आपण या व्यासपीठावर पोहोचवण्याचं काम करा. व्यासपीठावर तुम्ही बघतायत आमचे हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय अंकुश फाउंडेशनचे संस्थापक श्री मिथुन सतीश पाटील साहेबांना उजव्या बाजूला तुम्ही बघतायत. त्यांच्या शेजारी आदरणीय सन्माननीय विकास पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. आणि बरोबर मध्यभागी आदरणीय सन्माननीय किशोर आत्माराम पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. त्यांच्या पुढे जर आपण बघितलं तर मास्टर ही पदवी ज्यांना या जुचंद्र गावामध्ये दिली गेलेली आहे. दत्ता मास्टर म्हटलं जाते, कोणी बाबा म्हणतायत. ते दत्ताराम बाळकृष्ण भोईर व्यासपीठावर विराजमान आहेत. आणि त्यांच्या शेजारीच आज क्रिकेट जगतामध्ये आविष्कार घडवण्याचं काम करणारं व्यक्तिमत्व, खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम करणारे आणि क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, आदरणीय समाजसेवक दत्तात्रय नारायण पाटील साहेबांना तुम्ही बघतायत. आणि त्यांच्या शेजारी आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. पुढे जर आपण बघितलं तर परशुराम पाटील हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. हृदयनाथ हिमालय पाटील हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि पत्रकार सचिन राणे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. चला तर आपण सन्मान या ठिकाणी करूया. पाय टीम बक्षीस तुमचं कमी केलं जाईल जर तुम्ही आला नाही तिथे तर. या लवकर प्लीज. या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय दत्तात्रय नारायण पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. विनंती करतोय हा सन्मान करण्याकरता आदरणीय सन्माननीय भूषण भोईर यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय नारायण पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. समाजसेवक आहेत, अनेक लोकोपयोगी कामं ते नेहमीच करत असतात. पाय टीम या ना प्लीज. सन्मानित केलं जातंय. सत्कार मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहेत. नक्कीच या मुख्य व्यासपीठावर दत्ता बाबा यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शॉल, प्रेम आदर स्नेह वाढवणारं
पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन नक्कीच साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व दत्तात्रयजी पाटील अर्थात दाढी बाबा यांना आपण पाहतोय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. निश्चितच खूप चांगले लोकप्रिय समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांची जर उपस्थिती आपण बघितली तर एखाद्या लग्न समारंभाला ते कमी जात आहेत, मात्र एखाद्या दुःखद घटना असेल तर त्या ठिकाणी पहिला पोहोचणारा व्यक्ती कोण असेल तर आदरणीय सन्मान्य दत्तात्रय नारायण पाटील असतील. दाढी बाबा त्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचत आहेत. आता आपण सन्मान करूया. त्यांच्याच बाजूला जुचंद्र गावातील आणखीन एक समाजसेवक ज्यांना मास्टर असं म्हटलं जातोय ते दत्ताराम बाळकृष्ण भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी उपसरपंच, समाज कार्यकर्ते आणि त्यांचा सन्मान करत आहेत. हितेंद्र भोईर ज्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. मायेची ऊब देणारी ही शाल तर नक्कीच साहेबांचा या ठिकाणी सत्काराने सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शाल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करतोय लेजंड स्टार. आज वयाच्या 66व्या वर्षामध्ये आहेत आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये 67व्या वर्षामध्ये पदार्पण करतील. मात्र ही अशी व्यक्ती आहे ना, एखाद्या युवा खेळाडूला सुद्धा लाजवतील इतका चांगला फिटनेस असलेले आदरणीय सन्माननीय किशोर आत्माराम पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान संदेश ढाणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच क्रिकेटचे निमसित चाहते अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा मनमुरत आनंद लुटला असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय त्यांचा या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. दत्ताळी स्पोर्ट जुतेंद्र संघाचे माजी विस्फोटक खेळाडू, तंत्रशुद्ध खेळाडू किशोर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याच्यानंतर आम्ही सन्मान करतोय ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आहे. त्यांचेच बंधू या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि बंधू केल्यानंतर अंकुश फाउंडेशन ची स्थापना केली. अनेक लोक उपयोगी कामं ज्यांनी केलेत ते आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत मिथुन सतीश पाटील आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय हितेंद्र भोईर यांना यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य मिथुन सतीश पाटील साहेबांचा सन्मान होतोय. तर नक्कीच विपुलजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान, मिथुनजी पाटील आदरणीय सन्माननीय त्यांचा स्वागत आणि सन्मान हितेंद्र भोईर पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्याच्यानंतर आपण व्यासपीठावर उपस्थित